अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून फुलंब्री तालुक्यात अवैध वाळू आणि मुरुम वाहतुकीच्या धंद्याने तेजी पकडली आहे आणि कोणी कारवाई करत नसल्याने अवैध धंदे करणारे मात्र बिनधास्त वावरताना दिसून येत आहे। जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक 13 मे रोजी होणार असून यामुळे महसूल यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी हे निवडणूक कार्यक्रमात असल्याने शासकीय कार्यालय ओस पडलेले दिसून येत आहे। याचाच फायदा घेत फुलंब्री तालुक्यात अवैध वाळू वाहतूक आणि मुरुम वाहतूक करणारे डल्ला मारत असून सध्या अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा अनेकांना झाला असून या काळामध्ये अनेकांनी मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून घेत आपल्या भरत्या करून घेतले आहेत। मात्र या मुरुमची अवैधरित्या वाहतूक झाल्याने शासनाला याचा कुठलाच फायदा होताना दिसून येत नाही आणि यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे। तर गिरिजा नदीपात्रातील वाळू वाहणारे ट्रॅक्टर रात्रभर त्या कर्कश आवाजाने ग्रामस्थांना जागे ठेवत आहे। मात्र अधिकारी आणि कर्मचारी यांना मात्र याचा मलिदा मिळत असल्याने तर कारवाईसाठी पुढे सरसावताना दिसून येत नाही। कोणी तक्रार केलीच तर अधिकारी कर्मचारी येईपर्यंत अवैध धंदे करणाऱ्यांना त्याची माहिती मिळून जाते आणि ते फरार होऊन जातात। या सर्व घटना सर्वसामान्यांच्या लक्षात येत असताना देखील सरकारी बाबू बघायची भूमिका का घेत आहे, त्यामागे नेमकं काय कारण असेल ज्यामुळे या कारवाई होत नाही? झोपलेले अधिकारी कर्मचारी आता तरी जागे होऊन कारवाई करतील का, याकडे सुजाण नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। महावीर जयस्वाल, एमसीएन न्यूज, फुलंब्री।